नमस्कार. मी आप्पासाहेब खोत. आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे. क्रमशः कादंबरी वाचन. कादंबरीचं नाव पळसफूल, भाग 16. रात्रभर विश्रांती घेतलेलं गाव जागं झालं. सकाळची कोवळी उन्हं तापत तापत वर चढली. नव्या उमेदीनं गाव ताजंतवानं झालं. माणसं आपापल्या व्यापाला लागली. सरपंचाचा वाडा, गडी माणसांचा राबता. सदरेवर पाटील झोपाळ्यावर बसलं होतं. त्यांच्याजवळ आकाराम बसला होता. मधल्या चौकटीत सरपंचांची धर्मपत्नी सावित्रीवहिनी उभ्या होत्या. होत असेल सवड तर त्याची नड काढावी, सावित्रीवहिनीने पदर सावरत दादासाहेबांच्याकडे पाहत म्हटलं. मी नाही कधी म्हणतोया, पण आकारामनं मला सांगायला नको का? मी अडचणीत आहे. मुलगीच्या करणी मला 2000 रुपयाची नड आहे. ही गरज एवढी तुम्ही काढाय पाहिजे का तुमच्या पुढं रडगाणं गात बसलाया? सरपंच हसत हसत म्हणाल. तसा आकाराम गावडा गायावाया करत म्हणाला, मालक, तुमच्या कानावर घातलं काय आणि वहिनीच्या कानावर घातलं काय, सारखंच की. चांगला हुशारच दिसतोयस की. पद्धतशीर गोड बोलून काम साधून घेतोयस. मग घे जा तुझ्या वहिनीकडंच पैसे. सरपंचाने सावित्री वहिनीकडे पाहत हसत हसत म्हटलं. असं काय हो कोड्यात बोलताय हे? सावित्री वहिनीने पुन्हा पदर सावरत म्हटलं. तसं सरपंचांना जास्तच हसू आलं आणि त्यांनी हसत हसतच आकारामाला 2000 रुपये दिलं. आकाराम, चांगलं मोजून घे. आणि बाबा, हे बघ, खाट, गादी, पाळणा, खेळणा, कपडा लत्ता सगळं बयाजवार घे बघ. कमीपणा घेऊ नको. वहिनीने त्याला बजावलं. लय उपकार झालं गरीबावर. त्यानं उठून दादासाहेबांचं पाय धरलं आणि येतो म्हणून सदरेवरून पायऱ्या उतरून तो जाऊ लागला. सरपंचांना कसली तरी आठवण झाली म्हणून त्यांनी त्याला पुन्हा हाक मारले. आकाराम. आकाराम पायरीवरच वळून उभा राहिला. काय हो दादासाहेब, हे बघ, 2000 रुपये घेतले तीस. ही कवा तुला मिळतील तेव्हा तुझं तू आणून दे. विनाकारण दुसऱ्याकडं कर्ज पाणी घेऊन मला देऊ नकोस. उगाच कर्जात पडायचं काही काम नाही. जी धनी. तो पुन्हा पाठमोरा होऊन पायऱ्या उतरू लागला. पायऱ्या उतरून पुन्हा वळाला. येतो वहिनीसाहेब, येतो दादासाहेब, असं म्हणून तो चालू लागला. सरपंच झोपाळ्यावर बसून झोकं घेत राहिलं आणि तानाजी घरातून खाली मान घालून न बोलताच बाहेर पडला. त्याच्या चालण्यात, वागण्यात आणि एकंदरीत बघण्यात कसलं तरी दडपण असल्यासारखं तो वाड्यात गेले 1-2 महिने वावरत होता. जिना उतरून तेव्हाच बाजीरावही सदरेवर खाली आला. बाप लेकांची नजरांजर झाली. तोच सदरेवरील खांबाला अडकलेला पिंजऱ्यातील पोपट या या, राम राम, राम राम असा ओरडला. पोपटाच्या ओरडण्यानं बापलेकांची आणि वहिनींची नजर मोठ्या दरवाजाकडे गेली. दरवाजातून पदर सावरत गिरजा वाड्यात आली. तिला पाहताच बाजीराव आपल्या आईला म्हणाला, आई, बाहेर ये. कोण आल्यात बघ. वहिनी आल्यात. हं, आलोच. आतून आवाज आला. ती पायऱ्या सोडू लागली तसं दादासाहेब म्हणाला, भावाच्या घरी यावं असं कसं वाटलं? गिरजानं त्यांच्या बोलण्यात साजिसच उत्तर दिलं, भावाला वेळ मिळाला नाही मुराळे धाडायला. मग काय करणार? येणं भागच पडलं. आणि बाजीरावासह सगळी हसू लागली.
हसू आवरत गिरिजा म्हणाले, बाजीराव सारखंही सरताय सावे. आणि वहिनी म्हटलं सा, मला आता आत्या म्हणायचं इसारलाच वाटतं. अरे होई, मी विसरून जातो, पण आता नाही विसरणार. इतक्यात वहिनी मधल्या चौकटीत आल्याच होत्या. या, बरं झालं, बाजीरावांना तुमच्याकडे पाठवून देणारच होतो. दुपारी तुम्हाला यायला सांगावा देणार होतो. माझं काम आहे तुमच्याकडं. होय, बरं तर. असं म्हणून गिरिजा वहिनी थोरल्या वहिनींच्या बरोबर आत गेल्या. दोघेजणी माझ घरात जाऊन बसल्या आणि हळूहळू बोलू लागल्या. खरं तर वहिनी साहेबांना घडला सगळा प्रकार माहिती होता. त्या दिवसापासून दररोज रात्री सावित्री वहिनींना स्वप्नात खून, रक्त, बंदुका, भांडणं, मारामारी, जळीत असंच काहीतरी डोळ्यापुढे येत होतं. मागच्या पिढीच्या रक्तानं सुडानं बदल्यानं जाळलं होतं आणि आता तेच होणार होतं. विचार करून मार्ग सापडत नव्हता. तानाजीचं आणि मंगलीचं लग्न होणं हा एकमेव त्यावरी मार्ग होता. या कामी मध्यस्थी कोणी करायची? गिरिजाशिवाय दुसरं कोण होतं? हाच एक जवळचा, सोयीचा आणि सोपा मार्ग सावित्री वहिनींना पसंत पडला होता. म्हणून तर त्या बाजीरावाला सांगून त्यांना सांगावा द्यायसाठी त्या धाडणार होत्या. तर गिरिजाच वहिनींच्याकडे आली होती आणि आता त्या अशा धरूनच ते म्हणाल्या आणि त्यांनी एकीमेकीजवळ मन मोकळं केलं. बरं झालं, माझ्यासुद्धा तेच मनात आहे. गिरिजा पुढं सांगू लागली. मी मंगलीचा आणि तानाजीचा विचार घेतला. वहिनी साहेब, त्यांचा एकमेकावर जीव आहे. काय वाटेल ते झालं तरी ते लग्न व्हावं असं त्यांना दोघांना मनापासून वाटतं. नाहीतर ती दोघं पळून जाणार आहेत असं कानावर येतंय. पुन्हा भांडणाचं मूळ. गिरिजानं भराभरा सगळं सांगून टाकलं. मग तुम्ही आत्ताच बाजीरावच्या आणि मालकांच्या कानावर ही गोष्ट घाला. अजून मालकासनी त्यातलं काही माहिती नाही, पण बाजीरावला माहिती असावं. सावित्री वहिनी मधीच म्हणाल्या. गिरिजालाही तसंच वाटलं. सावित्री वहिनीचं बोलणं ऐकून गिरिजा एका निर्धारानं उठली. बाहेर सदरेवर झोपाळ्यावर झोके घेणाऱ्या दादासाहेबांच्या पायावर जाऊन पडली. त्यांचं पाय ती धरूनच राहिली. हे असं काय वेड्यासारखं? उठ बघू अगोदर, काय झालं पाय धरायला? दादासाहेब त्याला उठवत म्हणाल, पण ती पाय सोडायला तयार नव्हती. दादासाहेब, आज तुम्ही मला वचन दिल्याशिवाय पाय सोडणार नाही. अगं कसलं वचन आणि कशा पायी? भाऊ म्हणून माझ्या पदरात ओवाळणी घातली तरच पाय सोडणार. अगोदर मला वचन द्या. कशाबद्दल? काय घडलं असं? बरं तुझ्या मनासारखं का असं ना. उठ बाई, दिला तुला शब्द, उठ. हा पाटलाच्या रक्ताच्या हुंकाराचा शब्द आहे. जीव जाईल पण शब्द मागं घेतला जाणार नाही. गिरिजा उठून सावरून भिंतीचा आधार घेऊन चौकडे शेजारी सावित्री वहिनी बसल्या होत्या त्यांच्याजवळ जाऊन बसली. गिरिजाकडं पाहत दादासाहेब म्हणाले, गिरिजा, पण एक गोष्ट लक्षात असू दे. तू माझ्याकडून वचन घेतेस, पण ही गोष्ट सगळ्यांच्या भल्याची आणि हिताची पाहिजे. माझ्या किंवा तुझ्या दोघांच्या हिताची असेल तर मग मी वचन मागं घेणं. तुझी मागणी सगळ्यांच्या तोट्याची असेल तर मग वचन पाळणार नाही मी. तसा गिरिजानं डोळ्याला पदर लावला आणि म्हणाले, मान्य. आता मात्र माझा ऐका दादासाहेब. माझ्या भावकीत नको ते घडलं व. असं काय झालं? काय सांगू?
आता उघड बोला. सगळ्यांच्या हिताची गोष्ट असेल तर हुंदक्याच्या कोंडीनं दुःख पचवू नका. बाजीरावने गिरजाला आधार दिला आणि धीरही दिला. दादासाहेब, काय सांगू आणि कसं सांगू? आमच्या लक्ष्मण मामासाहेबांच्या मंगली तुमच्या तानाजीची पोटुशी आहे. तिने पत्राचा बोळा तोंडात घातला. काय? घाव कपाळावर बसावा तसं ते थरथरत दादासाहेब उठून उभा राहिलं. गोष्टी या थराला गेल्याच कशा? मंगली एक अज्ञान होती, तानाजी तर अज्ञान नव्हता. घडलं ते घडलं. दोघंही अज्ञान नाहीत आणि सज्ञा नाहीत म्हणूनच हे घडलं. बाजीराव दादासाहेबांच्याकडे पाहत म्हणाला, म्हणजे बाजीराव, तुमच्या कानावर या गोष्टी आल्यात तर? होय, काल परवा कळलं मला हे. बाळ, यावर पडदा घाला. त्या दोघींचं लगीन लावून मोकळं व्हा. त्या दोघांचं लगीन लावून मोकळं व्हा. सावित्री वहिनी दोघांच्याकडे पाहत म्हटलं, आणि चांगल्यासाठी काय करायचं ते आत्ताच ठरवा. पुढे त्या म्हणाल्या. पुन्हा सावित्री वहिनीने तोड निघावी आणि मार्ग निघावा न बिचकताच त्या बोलून गेल्या. काय तोड काढताय? गोळ्या झाडून डोंगर दऱ्यात माझ्या भावाचं रक्त सांडणाऱ्या अवलादीला माझा सोयरा करून घेऊ? दादासाहेब, खून करणारा बापू मोहिता होता आणि त्याची शिक्षा लक्ष्मण तात्याला का? बाजीराव मार्ग शोधत होता म्हणून तो फुडवून म्हणाला, बाजीराव, मिळून भावकीच नव सगळी भावकी एकच नव. अरे रक्त वेगळं, हाय असं हे कसं मान्य करू? पेटून उठावा तसा आवाज बाहेर पडला. खाली मान घालून गिरजा रडत होती. पुन्हा वरती बघत ती म्हणाली, दादासाहेब, मला तुम्ही वचन दिलं. जर वचनाला काळिंबा लावायचा असेल तर एक खरं, माझ्या जमिनीचं बक्षीसपत्र सासूबाईंच्याकडे करून घ्या. जीवमान आहे तेवर तिला सांभाळा. आणि मी? तिने डोळं पुसत खाली बघत म्हटलं, आणि मी? माझी कशाला काळजी करता? मी जाईन कोणाचा तरी हात धरून. असं तडून परत तरी मी कशाला जाळू? पुन्हा ती हुंदकं देऊ लागली. तिच्या बोलण्यानं मात्र दादासाहेब मनात गंभीरपणे विचार करून म्हणालं. धीर गंभीर झालं. विचारानं आत गोल गोल त्याचं मन फिरू लागलं. आणि मग शब्द बाहेर पडलं, गिरजा, असं वाईट वंगाळ नकोस बोलू. अगं, इतक्या वाईट प्रवृत्तीचा मी नाही. अब्रून इब्रतीने जगणारा माणूस आहे मी. परंतु अगं, वैर वाढल त्याचं काय करायचं ग? वैर वाढणार बघ. दादासाहेब, वैर वाढणार नाही, उलट कमी होईल. विचार करून बघा. बाजीरावनं आपलं मत मांडलं. होय दादासाहेब, वैर वाढणार नाही. मी लक्ष्मण मामासाहेबांची आणि महादेवांची परवानगी घेऊन आलोया, गिरजानं स्पष्टपणे सांगितलं. काय? ती दोघं तयार झाली? त्याने आश्चर्य व्यक्त केलं. होय दादासाहेब, त्यासनी बी वैर नको आहे आता. सापाच्या कातेसारखी कात टाकणाऱ्या बाप्पू मोहितेची खोड मोडायला ती बी तयार आहेत. पण त्यांना कोणाचा आधार आहे? पण तो तरी कुठं ग बसतोय? तो तेल टाकून पेटवून देणार हे त्यासनी बी माहिती आहे. त्यापेक्षा
दादासाहेबांनी विचारा, आम्ही लगीन करू, द्यायला तयार आहे, आम्हाला नाही वाकड्यात शिरायचं असं म्हणल्यात ती. दादासाहेब, दोन्ही पार्ट्या एक होतील व गाव गुन्ह्या गोविंदानं नांदेल, बघा विचार करून. लहान तोंडी मोठा घास घेऊन गिरिजा परोपरीनं दादासाहेबांना समजावित होती. गिरिजा, अगं बापू मोहिता महाबिलंदर माणूस, असं कसं घडून देणार, नाही असं घडून देणार त्यो. मग मात्र बाजीराव पुढे होऊन म्हणाला, नाही घडून देणार त्यो, खरं आहे तुमचं दादासाहेब. आता आमच्यासारख्या तरुण पिढीनंच यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि असंच घडवून आणलं पाहिजे. आमच्यासारख्या मोठ्यांच्या भांडणात गाव विकासाला वंचित आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक जवळ आली आहे. त्यांचा विचार ठीक आहे आणि अगदीच बरोबर आहे. आणि दादासाहेब, तुम्ही वचन दिल्याप्रमाणे यात सगळ्यांचं हित आहे, याचाही आपण विचार करावा. बाजीराव, हे सगळं खरं आहे रे, पण माझ्या मनात एक शंका आहे. आता शंका कुशंका काढत बसू नका. मग मात्र गिरिजाला हुंदका अनावर झाला आणि ती म्हणाली, दादासाहेब, तुमच्या बहिणीला ओवाळणी घाला आणि ओवाळणी घालायची नसेल तर दादासाहेब भीक तरी घाला हो. पुन्हा ती चटकन उठली आणि सदरेच्या पायऱ्या उतरून जाऊ लागली आणि म्हणाली, आता जातो मी, कशाला थांबू, कोण आहे माझं इथं. ती जातेली पाहून दादासाहेबांनी क्षणभर विचार पक्का केला. एका क्षणात त्यांच्या मनातील विचार बदलून गेलं. श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शन चक्र फिरावं तसं त्याचं मन फिरू लागलं आणि योग्य दिशेनं त्याचा मारा होणार होता. थांब गिरिजा, थांब. ती पायरीवरच उभी. सावित्री वहिनीकडे पाहत दादासाहेब म्हणालो, उठा तुम्ही, आज जावा आणि मूठभर साखर आणा, गिरिजाच्या हातावर ठेवा. भरल्या मनानं आणि निर्धारानं दादासाहेबांनी निर्णय घेतला. सगळीच एकामेकाच्या नजरेतलं हरवलेलं सुख आणि हरवलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधू लागली. वहिनीने साखर गिरिजाच्या हातावर ठेवली. गिरिजा, साखर नेऊन लक्ष्मण तात्यांना दे, तोंड गोड करा म्हणावं आणि काळजी करू नका. हे दादासाहेब पाटील तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या घराण्याची आबरू काय आणि माझ्या घराण्याची आबरू काय. झाकली तर मूठ लाखाची, नाही तर फुकाचीच ग. 2-3 दिवसात, फार तर या आठवड्याभरात सगळंच गुपचूप करू, आवरून घेऊ. दादासाहेब शून्यात पाहत म्हणाल, दादासाहेब, भणीला ओवाळणी घातलीस, केवढं तुमचं मोठं म्हणवं. भरल्या साखर मुठीनं आणि मनानं गिरिजा दादासाहेबांच्या पाया पडली आणि पाठमोरी झाली. दादासाहेबांच्या पाया पडली. तिला उठवत दादासाहेब म्हणाले, गिरिजा, देवानं चढविलेला वेल तोडणारा मी कोण. उगवता अंकुर उगवला पाहिजे आणि वाढता वेल वाढलाच पाहिजे बाळा. बाजीराव आणि सावित्री वहिनी समाधानानं पाहत उभी होती. खरंच बाजीरावच्या मनात येऊन गेलं, गिरिजा तेनं उचललेलं पाऊल जुन्या वाटेवरचं नवं वळण होतं. त्या वाटेवर ती आता चालणार होती. उद्याचा दिवस गिरिजासाठीच
नाहीतर उभ्या गावासाठी नव्यानं नवं तेज घेऊन उगवणार होता. सगळीकडेचा अंधार मनाचा आणि साराच अंधार नाहीसा होणार होता. धन्यवाद.